महाराष्ट्र अंतर्गत आपल्याला प्राप्त करावयाच्या क्षमताने या स्तरानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांच्या नोंदी ठेवायच्या आहेत। तर त्यासाठी कोणत्या पद्धतीचा आराखडा असायला हवा, तर यासाठी मी एक आराखडा तयार केलेला आहे, तर तो तुम्हाला दाखवते। प्रथमतः तुम्हाला एक 200 पेजेस नोटबुक करायची आहे। त्या नोटबुकमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने नोंदी करायच्या आहेत। काही तक्ते आखून घ्यायचे, अनुक्रमांक, विद्यार्थ्याचे नाव, प्राप्त करावयाचा क्षमतानिहाय स्तर, अध्ययन अनुभव कृती, सुलभक, साहित्य, अपेक्षित कालावधी आणि अपेक्षित कालावधीत स्तर, प्राप्त अप्राप्त। तर अशा पद्धतीने तुम्हाला नोंदी करून घ्यायच्या आहेत। त्याच्यामध्ये आराखडा कोणाचं तयार करायचा आहे, तर जे विद्यार्थी अध्ययन अक्षम आहेत, अक्षम म्हणजे एखाद्या स्तरावरती ते अडकले आहेत, तर कोणत्या स्तरावरती ते विद्यार्थी आहेत आणि आपण त्यांचा तो स्तर इम्प्रूव्ह करण्यासाठी काय आपण त्यांना अध्ययन अनुभूती दिलेल्या आहेत किंवा काय साहित्य वापरले आहे, जेणेकरून त्यांचा तो स्तर पुढील आठवड्यामध्ये वाढणार आहे। तर ते सर्व नोंदी आपल्याला या वहीमध्ये करायच्या आहेत। तर विद्यार्थीने घेतलेले आहे एक, आणि त्या विद्यार्थिनीचा आपण 5 तारखेपासून आपल्याला नोंदी करायच्या होत्या। जर 5 तारीख घेतली तर आपण त्या विद्यार्थ्याचा स्तर त्या 5 तारखेला काय होता तो तुम्हाला इथे घ्यायचा आहे। कौशल्य आहे वाचन, सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे 2 अक्षरी शब्द वाचते। आता इथे 2 अक्षरी शब्द वाचते, तर 2 अक्षरी शब्द वाचण्यासाठी अध्ययन अनुभूती कृती काय दिली आहे की 2 अक्षरांचं प्रकट वाचन घेणे आणि स्वरचिन्ह यांच्या मदतीने वाचन घेणे, असे अध्ययन अनुभव कृती आपल्याला त्या विद्यार्थिनीला द्यायचे आहेत। त्यानंतर सुलभक, सुलभक म्हणून तुम्ही शिक्षक असणार स्वतः, त्यानंतर विद्यार्थी मित्र आणि पालकही या सुलभकामध्ये तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर साहित्य कोणते वापरायचे आहे, तर वाचन पेटी, निपुण भारत याच्यामध्ये आपल्या निपुण पेटीमध्ये वाचन पेटी आहे, त्या वाचन पेटीवरून विद्यार्थ्यांना 2 अक्षरी शब्दांचे वाचन तुम्ही घेऊ शकता। शब्द कार्ड आहे, छोटे छोटे शब्दांची कार्ड दिलेले आहेत आपल्याला, त्या कार्डावरून त्यांचं 2 अक्षरी शब्दांचं वाचन घेऊ शकता। मराठी भाषा पेटी साहित्य आहे, त्यातही बऱ्याच प्रकारचं आपल्याला वाचनासाठी साहित्य मिळणार आहे, आणि जे यूट्यूबला किंवा इतर ठिकाणी तुम्हाला जे व्हिडिओ ऑडिओ मिळतात त्याच्यातील 2 अक्षरी शब्दांचं वाचन त्या विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचं आहे। कालावधी असणारे, जर 5 तारखेला आपण त्या विद्यार्थ्यांचा स्तर ठरवत असू तर 24 तारखेच्या दरम्यान तो विद्यार्थी तो स्तर प्राप्त करत असेल तर तुम्ही त्याला प्राप्त असे लिहू शकता। तर अशाच पद्धतीने तुम्ही बघू शकता इतर विद्यार्थ्यांचं सुद्धा आहे ते स्तर क्रमांक 13, अध्ययन अनुभव कृती, सुलभक, साहित्य, त्यानंतर अपेक्षित कालावधी आणि प्राप्त कालावधी। 3 नंबरचा विद्यार्थी, त्याचा स्तर 11 आहे, त्या 11व्या स्तरासाठी आपण काय काय उपाययोजना केलेल्या आहेत, सुलभक म्हणून कोणाला घेतलेला आहे, त्यानंतर साहित्य काय वापरलेलं आहे, कालावधी आणि क्षमता, प्राप्त किंवा अप्राप्त। त्याचप्रमाणे अजूनही काही स्तर आहेत, स्तर 9 आहे, 9व्या स्तरामध्ये तुम्ही बघू शकता। आता हे पूर्ण एक्सप्लेन मी करत नाही, तुम्ही पाहून अशा पद्धतीने वही बनवू शकता। त्याचप्रमाणे इयत्ता 5वी साठी, आता जो वरती वर्ग होते आपले 4थीचे, तर 5वी साठी कोणत्या पद्धतीने आपण वाचन स्तर इम्प्रूव्ह करू शकतो, स्तर 13 आहे, तर स्तर 13चा जो आहे माहिती, 13 स्तरावरची जी माहिती आपल्याला की क्षमता काय असायला हवी की परिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हांसह योग्य गतीने आकलनासह वाचतो। यासाठी तुम्ही अध्ययन अनुभव कृती या सर्व देणार आहात। त्याच्यानंतर सुलभक, त्यानंतर काय आहे की साहित्य काय वापरणार आहात, कालावधी आणि क्षमता, प्राप्त अप्राप्त। आशा आहे हा आराखडा तुम्हाला आवडला असावा। धन्यवाद।